नमस्कार, अपूर्वाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चमचमीत फिश करी कसं बनवायचं ते पाहू, पण त्याआधी अपूर्वाज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घ्यायचं, एक कांदा, एक टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून बारीक मसाला बनवायचा। एका कढईमध्ये 4 चमचे तेल घालायचं। तेल थोडं गरम झालं की 1 चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची। 1 मिनिट परतवायचं। बारीक केलेला मसाला घालायचा। सर्व छान मिक्स करायचं। मसाला तेलामध्ये छान भाजायचा म्हणजे मसाल्याचा कच्चा वास जातो। मसाल्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे कोकम आगळ, सर्व छान मिक्स करायचं। झाकण ठेवायचं मसाल्याला तेल सुटेपर्यंत। पहा, मस्त तेल सुटलेलं आहे। आता स्वच्छ धुतलेला फिश मसाल्यामध्ये घालायचा। इथे मी कटला फिश घेतलेला आहे। सर्व छान मिक्स करायचं। पाच मिनिट झाकण ठेवायचं। पाणी घालून सर्व छान मिक्स करायचं। झाकण ठेवून 5 मिनिट फिश शिजवून घ्यायचा। चिरलेली कोथिंबीर घालायची। पहा, मस्त चमचमीत फिश करी तयार आहे। तांदळाची भाकरी आणि राईस बरोबर खूपच टेस्टी लागते फिश करी। नक्की बनवून पहा। थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।